लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुमचं स्वागत। बाळासाहेब ठाकरे म्हटलं की डोळ्यात येते ती कृतज्ञता आणि अंगावर येतो तो शहारा, कारण महाराष्ट्राचा वाघ म्हणून बाळासाहेब ठाकरेंना आपण सगळेच ओळखतो। आज आपण आहोत सेना भवनच्या समोर आणि इकडे तुम्ही पाहू शकता की बाळासाहेबांची एक वेगळी कलाकृती इथे साकारली गेली आहे। रुद्राक्ष आणि बाळासाहेब ठाकरे ही वेगळीच एक संकल्पना होती आणि या दोघांना एकत्र आणून एका कलाकाराने ही आकृती साकारलेली आहे। तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। हॅलो सर, तुमचं नाव? माझं नाव चेतन राऊत। मला सांगा ही कल्पना कशी सुचली? मी भारतासाठी वर्ल्ड रेकॉर्ड्स करतो। हा माझा 7वा वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि हा 7वा वर्ल्ड रेकॉर्ड मी बाळासाहेबांचं करायचं ठरवलं होतं आणि आज त्याच्या जन्मदिनानिमित्त मी हे पोर्ट्रेट साकारलेलं आहे। हे 33,000 रुद्राक्षांचा वापर करून हे जगातलं सर्वात मोठं रुद्राक्ष मोजाक पोर्ट्रेट आहे आणि याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा झालेली आहे। आणि हे जे पोर्ट्रेट होतं बाळासाहेबांचं आणि रुद्राक्षांचं एक जवळचं नातं होतं, तर त्यानिमित्ताने मी पोर्ट्रेट रुद्राक्षापासूनच बनवावं असं ठरवलेलं आणि मागच्या 6व्या रेकॉर्डलाच मी अनाऊन्स केलं होतं की मी बाळासाहेबांचं पोर्ट्रेट करतो आहे। त्यामुळे या कामाची सुरुवात आणि हे रुद्राक्ष शोधणं म्हणजे हे रुद्राक्ष नेपाळवरून मागवण्यात आले खास करून, आणि पंचमुखी रुद्राक्ष आहेत आणि त्यानुसार हे पोर्ट्रेट बनवण्यात आलं। त्यामध्ये 13 रंगछटांचा वापर करण्यात आला आणि हे 3D पोर्ट्रेट आता आजपासून लोकांना पाहण्यासाठी ओपन झालेलं आहे आणि यासाठी एक चांगली जागा हवी होती। त्यासाठी आम्ही सेना भवन बसूच नाही शकत, त्यामुळे सेना भवनच्या जस्ट बाजूला हे पोर्ट्रेट इथे उभारण्यात आलं आहे, त्याकरून सामान्य प्रत्येक जनतेला ते पाहताना भेटेल आणि त्या लोकांना त्याचा आनंद घेता येईल हे। आणि प्रत्येक वेळी भारतासाठी वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड करून मला तर चांगलंच वाटतं की भारताचं नाव आपण जगासमोर नेतो आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व हे जगजाहीर आहे आणि प्रत्येक तरुणाला पण शिकण्याची गोष्ट आहे की एक सामान्य माणूस उठून एक पक्ष स्थापन करतो आणि त्याला दिल्लीपर्यंत तो पोचवतो आणि अख्ख्या जगामध्ये त्याची चर्चा होते आणि साहेबांमध्ये ती ताकद आणि ती क्षमता होती अशी प्रत्येक सामान्य माणसामध्ये पण असू शकते आणि आपण ती जागृत केली पाहिजे। त्यांचा आता एक चित्रपट देखील येतोय बाळासाहेब ठाकरेंवर आधारित आणि आता त्यांची जयंती देखील आहे। मला सांग, बाळासाहेब ठाकरे ते हिंदू हृदय सम्राट होतेच, पण या अगोदर तू जे वेगवेगळे कलाकृती केल्या आहेत त्या कोणत्या व्यक्तींवर आधारित होत्या आणि त्याच्यासाठी तू काय काय मटेरियल्स वगैरे वापर? मी सर्वात पहिला वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे भारताच्या ई-वेस्ट समस्यांवर आधारित केला, कारण कलाकार असण्याव्यतिरिक्त तुम्हाला एक सामाजिक भान असणंही तितकंच जास्त महत्त्वाचं असतं। तर अशावेळी मी कॅसेटपासून, जसं की एक ऑब्जेक्ट होता कॅसेट, ई-वेस्ट भारताने जसं मोदींनी डिजिटल इंडिया भारतामध्ये आणलं, पण आपला ई-वेस्टचा प्रॉब्लेम अजून सॉल्व नाही झालेला आहे, अजूनही खूप ई-वेस्ट मटेरियल ते बाहेर पडलेलंच आहे। तर कॅसेटपासून मी नरेंद्र मोदींचंच पहिलं पोर्ट्रेट बनवलं आणि ते 4,500 कॅसेटपासून होतं। आतापर्यंत जगामध्ये कॅसेटपासून पोर्ट्रेट बनलेलं नव्हतं। हा माझा पहिला वर्ल्ड रेकॉर्ड होता। त्यानंतर मी सेकंड वर्ल्ड रेकॉर्ड केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, जगातलं सर्वात मोठं सीडी मोजॅक होतं आणि जे 75,000 सीड्यांपासून बनलेलं होतं आणि हा फ्रान्स आणि इटलीपर्यंत जाऊन पोचला, जगबाहेर त्याची चर्चा झाली, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलं आणि आज पूर्ण भारतामध्ये आणि जगाच्या बाहेर ते फिरते आणि मला खूप म्हणजे अभिमान वाटतो की महाराजांचं नाव मी जगापुढे नेतोय, कारण महाराज एक असं व्यक्तिमत्व होतं ते स्त्रियांचा आदर करणं आणि आज महाराष्ट्रामध्ये इतर सगळे देश त्यांचा अभ्यास करून आपल्या देशाला पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आहे। तर महाराजांचं ते पोर्ट्रेट केलं। त्यानंतर महाराजांचं अजून एक पोर्ट्रेट केलं होतं मी रुद्राक्षांमध्ये, तोही माझा एक वर्ल्ड रेकॉर्ड होता। त्यानंतर मी नेक्स्ट APJ अब्दुल कलाम जे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात, तर कीबोर्डच्या 87,000 बटनांपासून जगातलं सर्वात मोठं कीबोर्ड बटन मोजॅक, कीबोर्डच्या बटनांपासून ते छोट्या गोष्टी असतात, आपण हे पण करू शकत नाही, इमॅजिन की अशापासून हे बनवू शकतो। तर अशा कीबोर्डच्या 87,000 बटनांपासून मी जगातलं सर्वात मोठं कीबोर्ड बटन मोजॅक उपडलं। त्यानंतर काही ई-वेस्ट जसं की मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतात, इंडस्ट्रीयल आहेत, तर अशा ठिकाणी काय होतं की चहाचे पेपर कप हे फेकले जातात, मग अशा चहाच्या पेपर कपपासून काय बनवू शकतो, तर महाराजांचं ऑलरेडी किल्ले हे सगळं होतं। त्यानंतर मी पेपर कपपासून जगातला सर्वात उंच किल्ला बनवला आणि त्याची नोंदसुद्धा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली। तर मी असे ऑब्जेक्ट्स निवडले की जेणेकरून हा माझा 7वा वर्ल्ड रेकॉर्ड आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की एवढी नजाकत आहे, एवढी बारकाईने हे काम करण्यात आलं। किती जण तुम्ही ह्या कलाकृती मागे खपला आहात? माझ्यासोबत माझी पूर्ण टीम असते, जवळजवळ 10-15 मुलं असतात ज्यांना शिकण्याची इच्छा आहे। अशा मुलांना मी नेहमी पुढे करतो आणि प्रत्येक वेळी नवीन मुलांना मी चान्स देत असतो जेणेकरून ते हे पोर्ट्रेट बनवू शकतात। तर अशा पद्धतीने मी त्या मुलांनाही तितकीच साथ देतो, त्यांना शिकवलं जातं आणि हे कुठलंही चित्र काढलं जात नाही, एक वस्तू ठेवून हे पोर्ट्रेट बनवलं जातं। त्यामुळे हा म्हणजे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डवाल्या चित्र काढलेलं कुठलंच नसतं, एक वस्तू ठेवून बनवतो। बघायला गेलं तर बाळासाहेब ठाकरे किंवा ज्या व्यक्तींची तू साकारली आहे या अगोदर, त्यांना चित्राची गरजच नाही, कारण त्यांचं इमेज आपल्या मनात प्रत्येकाच्या बसलेली आहे ना।
मित्रांनो, आता आपण याचा एक बारीक नजारा घेऊया की हे नेमकं काय आहे. मी तुम्हाला इकडे एक्सप्लेन करते. हे बघा, ही पूर्ण रुद्राक्ष आहेत, वेगवेगळ्या प्रकारची 13 रुद्राक्ष, हो ना, 13 रंग. हां, 13 रंगछटा आहेत आणि त्यामध्ये 33,000 रुद्राक्ष आहेत आणि हे पंचमुखी रुद्राक्ष आहेत. सगळे पंचमुखी रुद्राक्ष आहेत आणि ते तू कुठून नेपाळवरून मागवले. आपण बघत आहात इथे की त्या बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्वच एवढं वेगळं होतं, एवढं प्रत्येकावर प्रभाव पाडणारं होतं आणि या रुद्राक्षांच्या गुंफ्यात ते एवढे सुंदर दिसत आहेत इथे. मला सांग, ही कल्पना जी जेव्हा तुला सुचली तेव्हा तुझ्यावर प्रेशर होतं का की बाळासाहेब तुला साकारायचे आहेत म्हटल्यावर प्रत्येकाच्याच मनात बाळासाहेब साकारताना प्रेशर हे थोडं असतंच. हां, मला म्हणजे मी आधी मोठे मोठे वर्ल्ड रेकॉर्ड्स केले होते. महाराजांचं तर 11 मजली इमारत एवढं उंच केलं होतं, त्यामुळे मला साईज मॅटर करत नव्हती. पण रुद्राक्ष नेपाळवरून अरेंज करणं, ते वेळोवेळी इथे आणणं, मुंबईमध्ये आणणं आणि त्यानुसार काम करणं हे तितकंच अवघड होतं. म्हणून अवघ्या 12 तासामध्ये हे पोर्ट्रेट आम्ही बनवलं आणि पूर्ण टीम दिवस रात्र त्यामागे काम करत होती आणि आज हे पोर्ट्रेट रातोरात आम्ही उभं करून आज त्या दिवसानिमित्त आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून सामान्य जनतेलाही ती कलाकृती तितक्याच दर्जाने बघायला भेटावी ही आमची इच्छा होती. आणि आज हे जगभर पोचते आणि सकाळपासूनच खूप सारे मेसेज आणि आलेले आहेत, त्यामुळे हे बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते लाईव्ह बघण्याचा आनंद खूप वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही जवळ येऊन तुम्ही स्पर्श करून त्या पोर्ट्रेटला बघू शकतात आणि रुद्राक्षांचा पण स्पर्श करू शकतो आणि बघू शकतो. आणि रुद्राक्ष पंचमुखी, त्यामुळे एक्स्ट्रा तिथे माळ पण ठेवलेले, जेणेकरून लोकांना कळावं ते कशापासून बनवलेलं आणि काय आहे ते. आम्हाला खरंच तुझ्या या कलेचा खरंच आदर आहे आणि खूप अभिमान आहे की तू आपल्या देशाच्या या वेगवेगळ्या चांगल्या व्यक्तींचे, नेत्यांचं, ज्यांनी आपला देश घडवायला मदत केली आहे. इवन बाळासाहेब ज्यांनी आपला महाराष्ट्र एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवला आहे, तर त्यांना साकारतोयस तू. आम्हाला खरंच तुझा खूप अभिमान आहे आणि थँक्यू व्हेरी मच. आज तू आमच्याशी गप्पा मारल्यास आणि एवढी सुंदर कलाकृती प्रत्येक जगासाठी समोर आणून ठेवलीस. अशा छान छान कलाकृती तू निश्चित करत राहशील यापुढे, अशी मला अपेक्षा आहे. आणि जेव्हा जेव्हा करशील आमच्या प्रेक्षकांना त्या पाहायला नक्कीच मी सगळ्यांना इन्व्हाइट करतो की तुम्ही सगळे जे आणि या कलाकृतीचा लाभ घ्या. निश्चित बघा, कारण हे खूप अप्रतिम आहे. त्याची कला बघा, प्लस बाळासाहेबांना एका वेगळ्या रूपात तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.